नमस्कार. सुप्रजा आणि पंचवटी महिला मंडळ नाशिक यांच्यातर्फे आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गेले 3 दिवस आपण जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम स्त्री जन्म ही तुझी कहाणी या सदराखाली आपण 3 दिवस कार्यक्रम करतो. पहिल्या दिवशी आपण केला स्वयंसिद्धा म्हणजे आपला आत्मविश्वास या संदर्भात इच्छा तिथे मार्ग असा आपण पहिला माहितीपट मार्गदर्शनपर असा पहिला दिवस घेतला. दुसऱ्या दिवशी आपण आरोग्य पेरावे तसे उगवते असं आपण काल पाहिलं आणि आज आपण विचार बदला आणि जीवन जगा असं या संदर्भात आज आपलं मार्गदर्शन मिळणार आहे. त्याआधी 1-2 शब्द बोलण्यासाठी पंचवटी महिला मंडळाच्या तर्फे ललिता ताई यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. ललिता ताई. रेवती ताई, गुगल मीटचा कॅमेरा बंद झालाय. ललिता ताई बोलताय? येस मॅम. सुरुवात करू मॅडम? हो. मी सौ ललिता रवींद्र कोठावदे पंचवटी महिला मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करते. श्री जन्म ही तुझी कहाणी या सदरा अंतर्गत आपण गेले 3 दिवस सुप्रसिद्ध डॉक्टर नियती बडे चितलिया यांचे विचार ऐकत आहोत. खूप साध्या सोप्या शब्दात डॉक्टरांनी आपल्याला मार्गदर्शन केले. स्त्रीने आपला आत्मविश्वास कसा वाढवावा, आरोग्य आणि आपले समज गैरसमज या सर्वांचेच डॉक्टरांनी खूप छान शब्दात विवेचन केले. एवढ्या प्रसिद्ध असूनही डॉक्टरांकडे अजिबात गर्व नाही. खूप प्रेमळपणाचे त्यांचे वागणे आणि बोलणे आहे. हे गेले 3 दिवस आपण अनुभवतो आहोतच. आमची आजपर्यंत प्रत्यक्ष भेटही झालेली नाही, तरी आमच्या एका शब्दाखातर डॉक्टरांनी आपल्या समस्त महिला वर्गाला खूप छान मार्गदर्शन केले. खरं तर त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. कुठल्या शब्दात त्यांचे आभार. मार्गदर्शनाने आम्हाला निरामय जीवन जगण्यासाठी निश्चितच फायदा होईल. त्यांच्याबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते. पदवीधर उच्च विद्याविभूषित कर्तृत्वाचे वाजती त्यांचे सनई चौघडे. कर्तृत्वाचे वाजती त्यांचे सनई चौघडे. ज्ञानाचा हा महासागर आहे. सुप्रसिद्ध डॉक्टर नियती बडे चितलिया. सुप्रसिद्ध डॉक्टर नियती बडे चितलिया. पुनश्च डॉक्टरांचे पंचवटी महिला मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. आपलेच पंचवटी महिला मंडळ व सर्व कार्यकारिणी. थँक्स. थँक्यू. खूप छान छान ललिता ताई, तुम्ही अगदी यथार्थ वर्णन केलं त्यांचं. खरोखरच ते अतिशय हरवणारी आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आपल्या सर्वांना त्याचा 3 दिवस तर खूपच छान फायदा झाला आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन आपल्याला केलं. हे याबद्दल आपण वर्णन करावं तेवढं थोडं आहे. ज्यांनी याचा लाभ घेतला आहे त्यांना नक्कीच यातनं अनुभवातनं नक्कीच कळेल. आता आजचा विषय आपला आहे तो म्हणजे विचार बदला आणि जीवन जगा. जीवनात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि ह्या समस्या सगळ्या आपल्या डोक्यामध्ये इतक्या घर करून बसलेल्या असतात ना की त्यातनं बाहेर पडायचं कसं हेच कळत नाही. खूप जणींच्या काही समजुती गैरसमजुती अशा मनात असतात. हे आपले विचार आपण दुसऱ्यापाशी कसे बोलावेत ही भीड आपल्याला चेपत नाही आणि अशा ह्याच्यात आपण कुणापाशी कसं बोलावं हे न कळल्याने आपण मनात ते साठवून ठेवतो आणि मनात साठवल्याने त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. शरीरावर परिणाम झाला की आपण त्याच्यातनं अनेक समस्यांना तोंड द्यायला लागतो. तर ते सगळं होऊ नये आपण आपला विचार कसा ठेवावा, काय केल्याने आपल्याला सगळं मिळेल आणि कसं आपण त्या प्रसंगातनं सामोरं जावं किंवा त्यातनं कसं बाहेर पडावं यासाठी आजचं हे सत्र आहे. या सत्रामध्ये तुमच्या मनात जे काही विचार असतील, जे काय तुम्हाला वाटत असेल की आपण ह्या एखाद्या व्यक्तीविषयी नाही बोलू शकत, एखाद्या व्यक्तीजवळ नाही बोलू शकत, तर अशा वेळेला तुम्ही आता स्पष्टपणे या इथं बोललात
तर तुम्हाला त्याच्यातनं नक्की चांगलं मार्गदर्शन मिळेल. तुम्ही त्यासाठी काहीही बीड मनात न ठेवता, कुठलीही भीती मनात न ठेवता जरूर प्रश्न विचारा. तुम्हाला काही प्रश्न, शंका असतील तर त्याचीही निरसन केलं जाईल. आपल्या नियतीताई त्याचं निरसन करणार आहेत. आत्ता 2 दिवसात तुम्ही बघितलं असेल त्याप्रमाणे आजही ते करणारच आहेत. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. मनात काहीही ठेवू नका. एखादा आरोग्याचा प्रश्न असेल, एखादा तुम्हाला दुसरी कुठली समस्या असेल, मुलांविषयी काही असेल, तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे विचारा. तुम्हाला त्याच्यातनं नक्की चांगला मार्ग मिळेल. त्या आत्ता ललिताताईंनी त्यांचं खूप वर्णन केलं. त्या खरोखरच खूप हरहुन्नरी आहेत. त्यांचा आपल्याला लाभ होतो तर आपण का घ्यायचा नाही? तर जरूर तुम्ही सगळ्यांनी घ्या. त्या तुम्हाला काउन्सिलिंग म्हणू नका, पाककला म्हणू नका. डॉक्टर की तर त्या डॉक्टरच आहेत. औषधांबद्दल तर त्या नक्कीच तुम्हाला काय हवं ते सांगतील. तुम्हाला झोप येत नाहीये, तुम्हाला डोक्यात एखादा विचार घोळत राहतोय. अशा ह्याच्यात त्यांचं स्वतःचं काउन्सिलिंग सुद्धा स्वतः त्या करतात आणि त्यातनं नक्की फायदा होतो. हे अनुभवातनं तुम्ही घ्या. आजच्या विचार जो आहे, आजचा जो आपल्या मनातला विचार आहे, जो विषय आहे आपला, की विचार बदला. तर हा विचार बदलायचा आहे. मनात काहीही ठेवायचं नाहीये आणि आपण आनंदी, सुखी, समाधानी आणि आरोग्य संपन्न आयुष्य कसं जगणार आहोत, हे आज आपण पाहणार आहोत. तर नियतीताई, सुरुवात करूयात आपण. आजच्या विचार बदला, जीवन जगा अशा ह्या विषयाला आपण सुरुवात करूया. हो. अजून काय जॉईनिंग होतंय तर काय करायचं अश्विनी? थांबायचे 2-3 मिनिटं का कसं काय चालू करू? आपण अजून जॉईनिंग होत आहे, 2 मिनिट वाट बघू शकतो. पटापट करा. हो, सुप्रजा बद्दल तू थोडंसं सांग. नमस्कार. सुप्रजा मुलांची सर्वांगीण प्रगती करताना पालकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि स्वनिर्मितीचा आनंद देण्यासाठी विश्वासाची आणि आपुलकीची संस्था म्हणजे सुप्रजा. आपले सर्वांचे सुप्रजा परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आता जाणून घेऊया सुप्रजा म्हणजे काय. सुप्रजाचा जो पहिला विभाग आहे तो खास गर्भवती महिलांसाठी आहे. आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे बाळाची चाहूल. पण ती चाहूल लागल्यानंतर जे अनेक प्रश्न उद्भवतात ते कोणाला विचारायचे, तर त्याच्यासाठीच आहे सुप्रजाचा पहिला ग्रुप, चाहूल नवी. आता बाळ नवीन जन्माला आलं तर नातं नवं म्हणून दुसरा ग्रुप आहे नातं नवं. त्याच्यामध्ये नवजात बालक ते 3 वर्षापर्यंतचा शिशु होईपर्यंतच्या पालकांसाठी हा ग्रुप आहे. ह्या वयामध्ये मुलांना काय खायला द्यायचं, त्यांचा विकास कसा करायचा, त्यांच्याशी काय काय बोलायचं, काय काय खेळायचं, ह्या सगळ्या समस्या आम्ही सोडवून देतो. तिसरा ग्रुप आहे बहरनवा, म्हणजे मुलाचं 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंतचा जो विकास काळ असतो त्यावेळचा हा ग्रुप आहे बहरनवा. आजकालच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये मुलांना सोशल मीडियापासून कसं लांब ठेवायचं, त्यांना अभ्यासामध्ये रस कसा निर्माण करून द्यायचा, त्यांच्यासाठी काय काय गोष्टी आपण सांगायच्या, ह्याचं योग्य मार्गदर्शन सुप्रजातर्फे केलं जातं. त्याच्यानंतरचा ग्रुप आहे विश्वनवे. कारण आता ही मुलं 7 वर्षापासून 12 वर्षापर्यंत गगनभरारी मारणार असतात आणि त्यावेळी त्यांचं जे विश्व असतं त्याच्यात पालकांनी कसं मित्रत्वाचं नातं जोपासावं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा ग्रुप विश्वनवे. आणि आताच लोक आग्रहास्तव नवीन एक ग्रुप क्षितिजनवे, म्हणजे 12 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांच्या समस्या, पालकांच्या समस्या कशा हाताळायच्या ह्याच्याबद्दल जो ग्रुप मार्गदर्शन देतो त्याचं नाव आहे क्षितिजनवे. आता सर्व वयोगटाच्या मुलांसाठी आणि पालकांसाठी सुप्रजातर्फे अनेक उपक्रम घेतले जातात. जसे विकासमाला, पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून ग्रुपमध्ये ब्लॉग्स, वेगळ्या वेगळ्या विषयांवर मार्गदर्शन सत्र घेतली जातात. तसेच पालकांच्या प्रश्नांच्या समाधानासाठी प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे असे उपक्रम घेतले जातात. त्याचबरोबर कथामाला, दर आठवड्याला
छान छान बोधपर गोष्टी, थोर व्यक्तिमत्वांची चरित्र, संतांच्या विविध कथा अशा ऑडिओ स्टोरीमधनं पाठवल्या जातात. संस्कारमाला, विविध श्लोक, वयाप्रमाणे श्लोक शिकवणं, भारतीय सणांची माहिती आमचे तज्ज्ञ वेळोवेळी ग्रुपमध्ये देत असतात. शब्दमाला, मुलांचं शब्दभांडार वाढवायलाच पाहिजे आणि ते वाढण्यासाठी एक अगदी वेगळा उपक्रम म्हणजे मुलांना दर आठवड्याला काही शब्द पाठवायचे ज्याने त्यांचं शब्दभांडार विकसित होईल. गीतमाला, छान छान बालगीतं आमची लहान मुलं, त्यांच्या आज्या, त्यांचे पालक रेकॉर्ड करून आम्हाला पाठवत असतात. ते आम्ही सुप्रजा ग्रुपमध्ये शेअर करत असतो. आरोग्यमाला, आपलं निरामय आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणून त्या बाबतीत तज्ज्ञांचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं. चला तर मग आजच ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि उपक्रमांचा आनंद घ्या. आपण शेवटी सांगणारच आहोत, पण आता परत एकदा मी सांगते की आता हे 3 दिवसाचं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण हे जे काय 3 दिवसाचं माहितीपर मार्गदर्शनपर सत्र सुरू केलं होतं. तसंच उद्या 10, 11, 12 या दिवशी रात्री 9 ते 10 या वेळात डायबेटीस म्हणजे मधुमेह या विषयावर आपण नियतीताईंकडूनच मार्गदर्शन घेणार आहोत. 3 दिवसांचं आहे, रात्री 9 ते 10 या वेळात होणार आहे. त्यात तिन्ही दिवशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. पेड आहे, फक्त कमीत कमी 99 रुपीजवर हे शिबिर किंवा वेबिनार होणार आहे. यासाठी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. शेवटी परत एकदा मी डिटेलमध्ये सांगेनच. आता आपण या सेशनला सुरुवात करूया. जागतिक महिला दिनाचा शेवटचा सांगता दिन हा आज आपण आता करणार आहोत. विचार बदला, जीवन बदला या विषयावर आता आपण मार्गदर्शन घेऊया. विचार बदला आणि आपलं जीवन बदला, ह्याच्यातला जो अतिशय महत्वाचा मुद्दा मी आज पहिलाच घेणार आहे. मी आज फक्त थोडा वेळच बोलणार आहे, इंटरॅक्शन जास्त करून घेणार आहे. पण जो मुद्दा मला अगदी खटकतो नेहमी, तो पहिलाच एकमेव मुद्दा मी आज घेणार आहे. तो म्हणजे पहिल्यांदा घेणार आहे तो म्हणजे की मला जेव्हा बायका फोन करतात की आमच्या घरी पूजा आहे, आमच्या घरी गणपती येणार आहे, तर आम्हाला पाळी पुढे ढकलायची, ह्याच्यासाठी आम्हाला गोळ्या सांगा. हे मला आज नाही, मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा बायका विचारायच्या, आजही विचारतात. आणि अनेक संस्थांमध्ये मी मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे पाळी आल्यानंतर आपण काय काय खबरदारी घ्यायची किंवा पाळी म्हणजे नेमकं काय हे सांगायला लहान मुलींना जात असते. त्या संस्थांमध्ये मी मुलींना विचारते जेव्हा किंवा बायकांना विचारते की तुम्ही काय करता अशा वेळी, मग तुम्ही पूजा करता किंवा बाहेर बसता किंवा काय करता, जवळजवळ सगळ्या बायका मला हेच सांगतात, नाही आम्ही गोळी घेतो. एकच संस्था आजपर्यंत मला भेटलेली आहे, श्रद्धानंद महिलाश्रम मुंबईला सायनला, जिथे मुली होत्या त्या मुली त्याच्यातल्या 90% मुली ह्या अनाथ होत्या, कोणी नव्हतं त्यांचं. पण त्या सगळ्या मुलींनी सांगितलं, मावशी आम्ही गोळ्या घेणार नाही. जर आमचं लग्न झालं आणि असं घर असेल की जिथे पूजा करताना पाळी चालणार नाही, तर आम्ही बाजूला बसू, पण आम्ही गोळ्या घेणार नाही. आणि जमलं तर त्यांचं आम्ही शिक्षण पण करू की पाळी येणं हे एक एकदम नैसर्गिक वस्तू आहे. प्रत्येक बाईला पाळी येते आणि कुठलाही देव हा स्त्रीचा आणि पुरुषाचा वेगळा असा नसतो. देव हा सगळ्यांचा सामान्यच असतो. म्हणून पहिला हा जो विचार बदला म्हणजे तुमचं जीवन बदलेल, ह्याच्यातला पहिला विचार मी आज जो घेतलीये, जो सगळ्या बायकांना सतावतो, तो म्हणजे पाळी असताना पूजा करावी किंवा नाही. आता इतके वर्ष मी काउन्सिलिंग करत असताना मी लोकांना त्याच्याबद्दलचं खोटेपणा सांगायचे की चर्चमध्ये लोक जातात, पाळी असताना पण जातात, त्यांना काही होत नाही. किंवा मी स्वतःच उदाहरण देते, मला पाळी आलेली असताना मी गणपतीची पण पूजा केलेली आहे आणि सगळ्या पूजा केलेल्या आहेत, मला काही त्रास झालेला नाही, अजून जिवंत आहे, काही झालेलं नाही. पण ज्या बायका ह्याच्यासाठी गोळ्या घेतात, अशा 3 बायका तरी माझ्या माहितीतल्या आहेत ज्या गोळ्या घ्यायच्या, ज्यांना ओव्हेरियन कॅन्सर झाल्या आणि त्या आता दे आर नो मोर. एक बाई अजून जिवंत आहे, पण बाकी त्याच्यातल्या 3 जणी गेलेल्या आहेत. म्हणजे गोळ्या घेऊन
आपण कॅन्सर आपल्याकडे ओढवतोय, आपण कॅन्सरला सांगतो ये आणि मला आक्रस्त कर. ओव्हेरियन कॅन्सर इंडियामध्ये वाढण्याचं हे एक मुख्य कारण आहे. तर आता मी सांगायला अशी सुरुवात केली की प्रत्येकाचा तो स्वतःचा निर्णय आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये परिस्थिती कशी आहे त्याप्रमाणे बायकांना निर्णय घ्यावा लागतो. किती पण आपण सांगितलं की बाबा मी पाळत नाही किंवा मी मानत नाही, तरी सुद्धा त्यांना अनेक वेळा सामोरं जायला लागतं अशा प्रश्नांना. मग त्यांचं त्यांनी ठरवायचं, पण गोळी मात्र घ्यायची नाही. जर पूजा असेल आणि आपल्या घरात चालत नसेल तर बाजूला बसावं. तरुण ज्या मुली असतात त्यांना मी सांगते, तुम्हाला कोणाला सांगायची काय गरज आहे. हल्ली विस्पर पॅड्स वगैरे इतकी चांगली येतात की कोणाला काही कळत नाही. आणि अगदीच कोणी विचारलं की काय ग तू पॅड घेतलेस का, असं काय तुला पाळी येणार का वगैरे, तुम्ही सांगू शकता की मला आलेली नाहीये पण आज पूजा आहे, खबरदारी म्हणून घेतलेली आहे. असं सांगायला काहीही हरकत नसते. त्यामुळे प्रत्येकाने आपलं ठरवायचं. ज्यांच्या घरात नाही चालत त्यांनी बाजूला बसलेलं सेफर, पण गोळ्या मात्र कधी पण घेऊ नका. अशा पद्धतीने आपला विचार बदला. कोणाचा तरी सल्ला घ्या याच्याबद्दल जर आपली मतं होत नसतील तर. आता या मतांवरनं दुसऱ्या पॉइंटवर मी आले. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणजे त्याच्यामध्ये जणू काही सगळ्या प्रकारचं इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज नाहीये. फरक लक्षात आला? इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज नाहीये. इन्फॉर्मेशन कॅन बी रॉंग, कॅन बी राईट, बट नॉलेज इज ऑलवेज करेक्ट. त्यामुळे कुठलीही गोष्ट तिथे आपल्याला आली की अमुक अमुक आहे तर आपण त्याच्याबद्दल नीट विचार करावा, तज्ज्ञांना विचारावं, पुस्तकं उघडून बघावी. गुगलवरती पुष्कळशी माहिती मिळते, पण गुगल पण कधी कधी चुकीची माहिती देऊ शकतो. पुस्तकं सुद्धा कधी कधी चुकू शकतात, पण त्या त्या ठिकाणी तज्ज्ञ असतात. आपण त्या संस्थेचा नंबर गुगल मधनं काढू शकतो आणि तिकडच्या तज्ज्ञांना आपण विचारू शकतो. म्हणून कुठलीही गोष्ट खास करून व्हॉट्सअप वरती आणि त्याच्या मार्फत मग युट्यूबवर जातात लोक. युट्यूबवर पण प्रेशर आहे युट्यूब, पण काय बघायचं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे ना. आपण पूर्ण जग युट्यूबवरनं फिरून येऊ शकतो. हल्ली फेसबुक वरती सुद्धा अनेक प्रवास वर्णनांच्या बद्दल फोटोग्राफी वगैरे खूप सुंदर दिलेली असते. कालच मी फेसबुक बघत असताना व्हेनिसला जाऊन आले चित्रांमधनं. खूप सुंदर आणि खूप बरं वाटलं. तसे आपण काही गोष्टी युट्यूबवर बघू शकतो. पण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे काही येतं ते 99.9% खोटं असतं. 0.1% आपल्याला गोष्टी मिळतात की ज्या खऱ्या असू शकतात. आहाराबद्दल पुष्कळ माहिती असते. अमुक करा, अमुक करा, अमुक करा. रोग असतील त्याच्याबद्दल माहिती असते. अनेक गोष्टी असतात. त्या गोष्टी वाचताना, त्याच्यावर विश्वास ठेवताना जरा थोडा विवेक ठेवा. परत विचारा, तज्ज्ञांना विचारा आणि मगच पुढे जा. अशा पद्धतीने आपले विचार हे बदलले पाहिजे. तिसरा मुद्दा असतो औषधांबद्दल. अनेक लोक मी कुठेही गेले की मला हा प्रश्न नेहमी विचारतात की डॉक्टर त्या कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायच्या असतात, त्या खराब असतात नाही का, तब्येतीला त्यांनी स्टोन होतं नाही का, त्या आयनच्या गोळ्या घ्यायलाच पाहिजेत का, किंवा बी कॉम्प्लेक्स घ्यायला पाहिजे का. तेव्हा मी त्यांना एक उत्तर देते की आयन, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम हे औषध नसून हे सप्लिमेंट आहे. तुमच्या लक्षात आलं? औषध नाही येते, औषधाच्या रूपामध्ये दिलेलं सप्लिमेंट आहे. आपण आज 2 मोठाले ग्लास भरून दूध, 2 केळी, नाचणीची भाकरी दररोज एवढं खाल्लं तर आपली त्या दिवसापुरतीची कॅल्शियमची तरतूद पुरवली जाते, गरज पुरवली जाते. आता आपल्याला शरीरामध्ये हाडांना कॅल्शियमची गरजच असते, तर ते मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी असते की व्हिटॅमिन D3 ची कमी जर आपल्या शरीरामध्ये झाली तर आपल्याला हाडं तर आपली नरम होतातच, पण हल्ली ब्रेस्ट कॅन्सर वरती जो रिसर्च चालू आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की जर तुमचा D3 नॉर्मल प्रमाणामध्ये असेल तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. आपल्या सुप्रजामध्येच तज्ज्ञ आहे डॉक्टर राजश्री केळकर यांनी आपल्या टॉकमध्ये त्याच्यावरती खूप डिटेलमध्ये सांगितलेलं होतं.
तर D3 हा आपल्याला सूर्यप्रकाशामधनं मिळतो. पण आपण सूर्यप्रकाश किती वेळ घेतो? स्कूटरवरनं जाणाऱ्या पुणा, नाशिक वरती मध्ये मी मुली बघितलेल्या आहेत की ज्या पूर्णपणे कव्हर्ड असतात, म्हणजे सूर्यप्रकाश त्यांच्या शरीरामध्ये कुठेही जात नाही. आपला हा जो भाग असतो ना, आपला जो ओपन गळ्याचा ब्लाउज असतो बघा असा मागे, त्या फुल एरियामध्ये जर का तुम्ही सूर्यप्रकाश पुष्कळ प्रमाणात घेतलात तर तुमची D3 ची गरज कमी म्हणजे भागली जाते. पण तसं होत नाही. कोळं ऊन आणि आजकाल पोल्युशनच्या मुळे त्या उन्हामधनं D3 आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. जे हॉकर्स असतात, जे बाहेर सूर्यप्रकाशामध्ये उभे असतात, त्यांचं D3 तपासलं तर त्याच्यामध्ये पण कमतरता आढळली. मग आपण तर घरात असतो, आपण बाहेर जात नाही, एवढा सूर्यप्रकाश काय आपण घेत नाही, म्हणजे आपल्याला D3 ची डेफिशियन्सी असते. D3 हे असं व्हिटॅमिन आहे की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम हे जिथे पाहिजे तिथे पोचवलं जातं, म्हणजे त्याचे स्टोन होत नाही, ते हाडांपर्यंत जातं आणि जिथे जिथे कॅल्शियम जायला पाहिजे, नखांमध्ये, केसांमध्ये, तिथे ती दातांमध्ये, तिथे तिथे कॅल्शियम पोचवलं जातं या D3 च्या मदतीने. म्हणून आपल्याला D3 च्या गोळ्या घेणं आवश्यक असतं. कॅल्शियमचे सप्लिमेंट खास करून 40शी झाल्यानंतर घेणं आवश्यक असतं. त्याच्याबरोबरच बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या, आयर्नच्या गोळ्या हे घेणं अतिशय महत्वाचं असतं. आता ज्या D3 च्या गोळ्या असतात ना, त्या सकाळी उठून अन्नशा पोटी घ्यायची असते. ती गोळी येते, त्याचं एक सॅशे पण येतं असं पॅकेट, दुधामध्ये घालून आपण घेऊ शकतो. पण ते पहाटे सकाळी 6-1 वाजता तुम्ही उठून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 1 तास काही सुद्धा खायचं नाही. हा नियम आहे D3 घेण्याचा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही चहा कॉफी वगैरे घ्या. एखादी व्यक्ती असेल की जी थायरॉइडची गोळी घेते, थायरॉइडची गोळी सुद्धा अशीच घ्यायची असते बरं का. सकाळी उठून ती घेतल्यानंतर 1-1.5 तास तरी काही दुसरं औषध घ्यायचं नसतं किंवा काही तोंडात घ्यायचं नसतं, चहा कॉफी पाणी काही नाही. तर जर का कोणी थायरॉइडची पण गोळी घेत असेल आणि D3 ची गोळी घ्यायची असेल, तर अनेक डॉक्टर असे आहेत की जे सांगतात की थायरॉइडची गोळी सॅटर्डे संडे तुम्ही घेऊ नका. मग तो सॅटर्डे संडे तुम्ही सॅटर्डे किंवा संडे D3 ची घ्यायला ठेवू शकता. D3 ची गोळी चालू केल्यानंतर पहिल्यांदा दर आठवड्याला अशी 8 आठवडे घ्यायची असते. 8 आठवडे म्हणजे 2 महिने दर आठवड्याला घ्यायची असते. त्याच्यानंतर दर महिन्याला 1 अशा पद्धतीने घ्यायची असते. 40 वय झाल्यानंतर तुम्हाला जरी आयुष्यभर ही गोळी घ्यायला लागली तरी त्याचा काहीही दुष्परिणाम होत नाही. उलट आपण जे कॅल्शियम खाण्यातनं आणि गोळीच्या रूपाने घेतो ते आपल्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने ऍब्सॉर्ब होतं. अशा ह्या D3 च्या गोळ्या झाल्या. कॅल्शियमच्या गोळ्या आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक अशा वेगळ्या वेगळ्या मिळतात. त्याचा डोस असा फिक्स नसतो. 250 मिलीग्रॅम, 500 मिलीग्रॅम अशा त्या गोळ्या येतात. आपल्या शरीरात कॅल्शियम किती कमी आहे त्याप्रमाणे त्या घ्यायच्या. 500 मिलीग्रॅम पाहिजे असेल तर 1 गोळी घ्यायची, 1000 पाहिजे असेल तर 1 सकाळी 1 संध्याकाळी घ्यायची. अशा पद्धतीने तो डोस तुमचे डॉक्टर ठरवतील तुमच्यासाठी, तो डोस घ्यायचा. बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या अनेक प्रकारच्या मिळतात आणि मी युजली सांगते की वर्षातनं एकदा 1 महिनाभर बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घेतल्या तरी सुद्धा खूप इनफ होतं. पण B12 जर कमी असेल, खास करून शाकाहारी लोकांमध्ये B12 कमी असतं, तर मग B12 कमी असेल तर आपल्याला मग B12 ची गोळी घ्यायला लागते. तर बिकोझिंक, बिकोझाईन C4, झिंकोव्हेट अशा वेगळ्या वेगळ्या गोळ्या येतात. झिंकोव्हेट, बिकोझिंक आणि बिकोझाईन C4 अशा, किंवा सर्बेक्स टी कोणी घेत असेल तर बिकोस्युल्स म्हणून गोळ्या प्रसिद्ध आहेत. ज्या तुम्हाला सूट होतात कुठल्याही तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीच्या ह्या सप्लिमेंट्स असतात. ह्या सप्लिमेंट्स कशासाठी? तर आपण आता 40 म्हणजे आपलं वय होत चाललंय. मी नेहमी काय म्हणते, आपण ना आपलं वय वाढावं म्हणजे, पण आपण म्हातारं होऊ नये. वय तर वाढणार आहे, नॅचरल आहे, पण आपण म्हातारं होऊ नये म्हणजे वयस्कर व्हावं पण म्हातारं होऊ नये.
आपल्यानी ते आपल्या घरातलं काम, आपण जे काही दिवसभर आपल्याला आवडीनिवडी असतात, ते सगळं करायला आपल्याला खूप ताकद लागते, श्वास लागतो. तो श्वास नीट येण्यासाठी आपल्या फुफ्फुसांची नीट हालचाल होणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आता मी पुढच्या मुद्द्यावर येते. व्यायाम म्हणजे कुठला व्यायाम आणि प्राणायाम ह्या मुद्द्यावर येते. व्यायाम हा असा असावा की जो फंक्शनल असेल. आता फंक्शनल म्हणजे काय, तर एखादा आता पुरुष असतात, त्यांना समजा दिवसभर असं खुर्चीवर बसून राहायचे, दिवसभर असं खुर्चीवर बसून राहायचे, म्हणजे लोअर बॅक एक होण्याची शक्यता आहे. मग त्यांनी व्यायाम लोअर बॅक आणि मिडल बॅक आणि अपर बॅक ह्याचा करावा, म्हणजे ती बॅक स्ट्रॉंग होते. आता आपल्या पण बायका आहोत, समजा आपल्याला मशीन आहे, पण घरामध्ये असा आपला समज आहे की हाताने कपडे धुवायचे. आपण कपडे कसे चोळतो, असे, बरोबर आहे? म्हणजे हा जो खांदा आहे आणि हा खांदा नंतर पिळताना यांचा उपयोग आपण जास्त करणार आहोत. म्हणून शोल्डर्सचे व्यायाम, गोल वजन उचलणं, शोल्डर्सनी असं हे सगळं करणं, ह्या सगळ्यांनी आपल्या शोल्डर्सला मजबूत करायचं. आपल्याला बाजारातनं भाजी आणायला लागणार, मग आपले बायसेप्स, आपले ट्रायसेप्स ह्यांना आपण वजन उचलून चांगलं मजबूत करायला पाहिजे. आपल्या बायकांचे मसल्स होत नाही, आज मी स्लीवलेस घातलेलं नाहीये, पण तुम्हाला करून दाखवलं असतं, आपले मसल्स होत नाही, कारण आपल्यामध्ये टेस्टोस्टेरॉन कमी प्रमाणात असतं. पण वजन उचलल्याने आपले मसल्स खूप ताकदवान होतात. म्हणून आपल्या कामाशी संबंधित अशी योगासनं, असा व्यायाम केला तर ते आपले अवयव स्ट्रॉंग झाल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणजे आता वाकून आपण केर काढणार, म्हणजे आपण असं बाक काढणार की नाही, मग आपण तो बाक आपल्याला त्रासदायक होऊ नये म्हणून आपण ते मार्जारी आसन करायला पाहिजे, व्याघ्रासन करायला पाहिजे, म्हणजे आपली पाठ एकदम स्ट्रॉंग होते. आसनांबद्दल पुष्कळ माहिती आणि योग्य माहिती अनेक ठिकाणी असते, त्यामुळे त्याच्यापासून आता मी चालले प्राणायामावर. विचार बदला आणि जीवन बदला ह्याच्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे प्राणायाम. प्राणायाम ह्या शब्दामधनच आलेलं आहे, प्राणाचं नियमन करा, प्राणाचं नियोजन करा. अतिप्राण घेणं म्हणजे प्राणायाम नव्हे. खरं म्हणजे प्राण म्हणजे श्वास न घेणं, ह्याला प्राणायाम म्हणतात. जितका वेळ तुम्ही कुंभक प्राण न घेताना राहू शकता, तेवढी तुमचे लंग्स जास्त स्ट्रॉंग होत जातात. गायक बघा, एकदा का सा लावला की तो किती लॉंग, अनुप जलोटाचं जर भजन तुम्ही कोणी ऐकलं असेल तर मध्येच तो असा लागी लगन असं केवढा तो श्वास घेतो. आता हा नियमन झालं श्वासाचं. जेवढं तुम्ही लांब श्वास सोडायला वेळ घेता आणि जेवढा वेळ तुम्ही श्वास न घेताना कुंभक आणि पूरक, म्हणजे श्वास घेतल्यानंतर परत श्वास दाबून ठेवणं, त्याला म्हणतात पूरकचं कुंभक आणि रेचकचं कुंभक, असे 2 प्रकारचे कुंभक असतात. तर ते प्राणायाम म्हणजे काय, प्राणाचं नियमन. तर आजकाल काय झालंय, स्पेशली हे बाबा रामदेव आल्यापासनं मी बघते, बागेत कुठे गेले की जोरात आवाज करून लोक श्वास घेत असतात, जणू काही श्वास न घेता लोक मरणार आहेत या जगामध्ये. कारण योग जर आपण बघितलं तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे 5 हठयोग. धारणा, ध्यान, समाधी हे पुढचे. पण त्याच्यामध्ये जो प्राणायाम आणि प्रत्याहार आहेत, हे मुद्दे अगदी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. जसं प्राणायाम म्हणजे प्राणाचं नियमन, तसं प्रत्याहार म्हणजे आहाराचं नियमन. नेहमी आपल्याला समजा भूक, आपण जेवायला बसलोय, 2 पोळ्या खाल्ल्या, आपल्याला वाटतं भात घेऊ का नको घेऊ, आहे थोडी भूक, घेऊ का नको घेऊ. अशा वेळी अजिबात घ्यायचा नाही. अशा वेळी अजिबात घ्यायचा नाही. जेव्हा प्रश्न पडतो करू का नको करू, तेव्हा ती वस्तू करायची नाही, असं असतं. त्यामुळे एक्स्ट्रा खाण्यानी आपलं पोट जे आहे
त्या पोटाच्या वरती छातीचा विवर असतो. पोट खूप जास्त भरलं तर ते छातीला प्रेशर द्यायला लागतं. ते प्रेशर द्यायला लागलं की आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणून नेहमी मिताहारी राहावं. आपलं जे पोट आहे ते एखाद्या एवढ्या आकाराच्या पुस्तका एवढं असतं. ते नेहमी 1/3 अन्नाने भरायचं. दुसरं 1/3 त्याच्यामध्ये जलीय द्रव्य भरायचे आणि तिसरा 1/3 रिकामा ठेवायचा. आपण मिक्सरमध्ये कसं अगदी भरभरून घातलं तर नाही वाटलं जात ना, तर मिक्सर सारखं आपलं पोट असतं. म्हणून ते अगदी भरभरून नाही भरायचं, नेहमी 1/3 जेवायचं, म्हणजे प्रत्याहार झाला, हो की नाही? तर हे जे समज गैरसमज आज आपल्यामध्ये पसरलेले आहेत, ते सगळे समज गैरसमज आपण जर दूर केले तर आपण कोण आहोत, आपले विचार काय आहेत, हे मग बाहेर पडायला लागतील. कुठली पुस्तकं चांगली आहेत, कुठल्या पुस्तकातनं आपल्याला काहीतरी ज्ञान मिळतं, आपण जे ज्ञान संपादन करतो त्याचा उपयोग, जसा आज मी तुमच्याशी बोलते, इतके वर्षाचं वाचन जे आहे ते आज मला उपयोगी पडतंय. अशा पद्धतीने आपलं जीवन कुठेतरी आपण वेगळं करायला पाहिजे. आज काय चाललंय, तुम्ही कुठल्याही टीव्हीच्या चॅनलवर जे रियालिटी शोज असतात की नाही, काय ते सुपर चॅम्प्स, हल्ली ते लहान मुलांची ती स्वरा जोशी ती झालेली आहे, सुपर चॅम्प्स, लहान मुलांचे गाण्याचे स्पर्धा असतात, मोठा इंडियन आयडॉल टाइप्सचे. ओके, हे ना जर का आता तुम्हाला जनरल पब्लिकला माहिती नसेल तर मला एक त्याच्यात सांगायला आवडेल की कौन बनेगा करोडपती पासून इंडियन आयडॉल, सुपर चॅम्प्स सगळे प्रोग्राम्स स्क्रिप्टेड असतात. स्क्रिप्टेड असतात म्हणजे काय, पहिलं बक्षीस कोणाला मिळणार, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, उत्तेजनार्थ 6वं, 7वं, 8वं, 10 पोझिशन्स पर्यंत अगोदर सगळे ठरलेले असतात. त्याच्यानंतरचे आता ह्या 10 स्पर्धकांबरोबर कोणीतरी स्पर्धा करायला पाहिजे म्हणून मग ऑडिशन्स वगैरे घेतले जातात. ही सत्य परिस्थिती आहे. त्याचे जे एडिटर्स वगैरे आहेत हे सगळे माझे पेशंट आहेत, माझ्या ओळखीचे आहेत. माझे टीव्ही शोज 3 वर्षापर्यंत सलग चालू होते. ह्यांच्याशी संपर्क आल्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. इंडियन आयडॉल मध्ये हरल्यानंतर ज्या लोकांना बोलावतात त्यांना पाणी दिलं जातं, असं अश्रू म्हणून पाणी लावायचं. ते आपल्याला का कळत नाही माहितीये का, त्यांच्याकडनं एक लेखी लिहून घेतलेलं असतं की इथे तुम्ही जे काही कराल ते तुम्ही बाहेर जाऊन सांगायचं नाही. इंडियन आयडॉल मध्ये जेव्हा टीव्हीवरती आपल्याला दाखवतात तेव्हा ते लोक फक्त तोंड हलवत असतात. दादरला आमच्याकडे रेकॉर्डिंग स्टुडिओज आहेत. दादरचं जे स्मशानभूमी आहे त्याच्या समोर एक इंडस्ट्रियल एरियामध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओज आहेत. त्या रेकॉर्डिंग स्टुडिओज मध्ये त्यांची गाणी रेकॉर्ड केली जातात. अनेक वेळा एक मुखडा जसा लता मंगेशकरनी गायलाय तसाच्या तसा येण्यासाठी 3-3 दिवस घालवले जातात. माझा सांगण्याचा मुद्दा ह्या रियालिटी शोजच्या बद्दल अजिबात नाहीये. मला काय सांगायचंय की लता मंगेशकर सारखंच आपण गाणं गाण्यापेक्षा कोण आहे दुसरं. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे सिंपल महाजन आहे. सिंपलनी गायलेलं एक गाणं, तिच्या आवाजातलं, तिच्या लकबीनी, तिच्या पद्धतीने, हे महत्वाचं का जसं लता मंगेशकरनी गायलंय तसंच्या तसं हुबेहूब कॉपी करणं महत्वाचं. माझ्या मते आपण स्वतः केलेलं कुठलंही काम हे जास्त चांगलं. आणि आज आपल्या देशामध्ये आपण अशा नागरिकांना घडवायची गरज आहे की जे स्वतःचा विचार करते. कारण प्रत्येक गोष्टीचा शोध हा हल्ली परदेशातच लागतो. मग आपल्याकडे बीपीओज किंवा आपण जे म्हणतो ना त्यांचे इकडे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात त्यांच्याकडनं ते मॅन्युफॅक्चर करून घेतात. म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी हल्ली काहीच नाहीये. ते सांगतात त्याप्रमाणे आपण करतो. व्हॅक्युम क्लीनरचा शोध कोणी लावला? त्यांनी लावला. वॉशिंग मशीनचा शोध कोणी लावला? त्यांनी लावला. डिशवॉशरचा शोध कोणी लावला? त्यांनी लावला. आज व्हॅक्युम क्लीनर माझ्याकडे 30 वर्षापूर्वी होता आणि आता मी एक नवीन घेतला त्याच्यामध्ये त्यांनी यंत्रणा इतकी बदलून टाकलेली आहे
आणि हवा बाहेर पण मागे पण सोडायची, पुढे पण सोडायची. ते आता मागे सुटू नये ह्याच्यासाठी त्यांनी एक मागे कसं एक जाळीदार असे एक अजून कॉन्ट्रॅक्शन लावून दिलेलं आहे. हे सगळं त्यांचं R&D डिव्हिजन करतं. R&D डिव्हिजन मध्ये अनेक आपली मुलं पण आहेत. अशा पालकांची मुलं आहेत ज्यांनी मुलांना स्वतःचा विचार करायला मुभा दिलेली आहे. ती मुभा त्यांना त्यांचा विकास, त्या कलांचा विकास करायला त्यांना भारत हे एक व्यासपीठ नसतं, म्हणून त्यांना दुसरं व्यासपीठ बघायला लागतं. म्हणून ही मुलं अमेरिकेला किंवा युरोपला जातात. आणि ह्याला ब्रेन ड्रेन म्हणतात. म्हणजे आपल्याकडचा ब्रेन तिकडे जातोय आणि त्यांचा फायदा होतोय आणि आपला काही फायदा होत नाहीये. कारण आपली मुलं, आपण काय करतो, तो ट्युशनला जातो, त्याला 90% मार्क मिळतात. काय रे, तुला 90% का नाही मिळत? अरे पण ह्याला 70% मिळतात, पण हा अमुक अमुक गोष्टी शोधून काढतो. तुमचा मुलगा, तुमची मुलगी वेगळी आहे इतरांपासून. ह्याचा विचार प्रत्येक पालकांनी करणं अतिशय महत्वाचं आहे. अनुकरण करणं हे बरोबर नाही. हल्ली तर काल पण मी तुम्हाला सांगितलं, कुठेही मी लग्नाला गेले की मी खूप कंटाळून जाते. कारण प्रत्येक तिकडचा जो प्रोग्राम असतो तो कुठल्या तरी सिरियल, मी सिरियल बघत नाही, पण मला शेजारी बसलेली बाई सांगते अमुक अमुक सिरियल मध्ये असंच होतं, अमुक अमुक सिरियल मध्ये असंच होतं. त्याप्रमाणे आपण आपला जो फंक्शन आहे ते करावं का आपण काहीतरी वेगळं आपल्या पद्धतीने करावं? आमचं ऐकून माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात, मुली येतात, मुली घेऊन पालक अनेक वेळा जेव्हा येतात आणि त्या मुली लहान असतात तेव्हा मी आवर्जून त्यांना सांगते की तुमच्या मुलींची मुंज करा तुम्ही. जशी मुलांची मुंज करतात तशी मुलींची पण मुंज करावी. ते म्हणतात पण मॅडम कोण करणार? तर पुण्याला संस्था आहेत, अनेक इतर आर्य समाज आहे जिथे मुलींची मुंज केली जाते, पण तिथे लोक अप्रोच होत नाहीत म्हणून मुलींची मुंज केली जात नाही. माझी स्वतःची, मी वयाची 6 वर्षाची असताना मुंज झालेली आहे आणि माझ्या मुलाची मुंज करताना मी असं ठरवलं होतं की 2 मुलींची मुंज त्यावेळी करायची. म्हणून त्याच्या 2 मैत्रिणी होत्या, त्यांच्या पालकांना विचारून त्या 2 मुलींची पण मी माझ्या मुलाबरोबर मुंज केली होती. तर अशा पद्धतीने आपण आपलं जीवन काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आपल्याला जे आवडतं ते करायला पाहिजे. दुसऱ्याने सांगितलं, दुसऱ्याला आवडतं म्हणून आपण केलं तर आपण त्याच्यात कधीच यशस्वी होणार नाही. उदाहरणार्थ आता मला कोणी सांगितलं की तू शिवणकाम कर, तर मी शाळेमध्ये असल्यापासनं मला शिवणकाम कधी जमलं. मी कॉन्व्हेंटमध्ये गेले तर आमच्या कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये सगळं एम्ब्रॉयडरी वगैरे सगळे तास असतो खास, त्याच्यामध्ये शिकवलं जातं. ती सिस्टर मला दरवेळी मारायची, तुला कसं कळत नाही, माप कशी कळत नाहीत, असं कसं कळत नाही. मग मी एक दिवशी माझ्या आईला सांगितलं मला नाही कळत. आई म्हणाली तुला जसं जमेल ना, तुला टॅकिंग, तुला साधं हेमिंग एवढं जरी आलं ना, आपल्या जीवनात आपल्याला एवढंच पाहिजे. एखादी तुझी पॅन्ट फाटली, तुला शिवता आली पाहिजे, तुझं बटन तुटलं, तुला शिवता आलं पाहिजे. एवढं तू जरी शिकलीस ना, तू काय कोण टेलर होणार आहेस का पुढे जाऊन? नाही होणार आहेस ना, मग तुला जेवढं जमेल तेवढं तू शिक. म्हणून मग मी त्या सिस्टरना सांगायचे किंवा माझं जसं जसं असायचं त्याच्यात मग जरा मला चांगले मार्क मिळावेत किंवा मी निदान पास व्हावी म्हणून ते आई मला करून द्यायची की हे जा दाखव तू तिकडे. तर ते मला जमलंच नाही कधी, पण मी त्याच्याकडे नाही फोकस केलं. मी काय विचार केला की आपल्याला जे आवडतं ते आपण करावं. आता माझी ओळख करून देताना रेवतीताई म्हणाल्या की ह्या खूप हरवणारी आहेत, खूप वेगळ्या आहेत. त्याच्याबद्दल आता मी शेवट फक्त एक माझ्याबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल. तुम्ही आशा भोसलेनी गायलेलं हे गाणं कधीतरी ऐकलं असेल. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते तळ्यात तेव्हा पिल्लू कुरूप एक. ते जे पिल्लू कुरूप होतं ना, ती मी होते. मी लहान असताना दिसायला ओके होते. आता तुम्हाला आज मी काहीच म्हणजे अगदी जुजबी मेकअप लावलेला आहे, पण एवढा माझा रंग उजळ अजिबात नव्हता. अजून मी 2 शेड्स सावळी होते. माझे कंपॅरिझन युजुअली लोकांच्या थ्रू माझ्या बहिणी बरोबर व्हायची. माझी बहीण माझ्यापेक्षा लहान होती आहे, पण ती दिसायला खूप सुंदर आहे, हुशार आहे, प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक विषयामध्ये पहिली यायची. मी जेव्हा 7वी मध्ये आले तेव्हा मी एक दिवस बसले आणि स्वतःला काय सांगितलं की मी म्हणजे मी आहे. मी असू दे काळी, मी असू दे कशी पण
पण मी आहे आणि आजपासून मला जे आवडेल तेच मी करणार. माझा नंबर पहिला नाही आला तरी हरकत नाही, कारण मी वर्गामध्ये एक वर्ष अगोदर घातली गेले होते. त्यामुळे माझ्या वर्गामध्ये इतरांपेक्षा खूप छोटी होते, तर मला अभ्यास जमायचा नाही कधी कधी. त्यामुळे नॅचरली माझा नंबर कधी पहिला यायचा नाही. पण त्याच्यानंतर मी स्वतःला असं बनवलं. मी 2 वर्ष मिलिटरीचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्यामध्ये रायफल शूटिंगमध्ये मेडल्स मिळवली. नंतर इतर अनेक गोष्टी, म्हणजे मला 8 भाषा येतात. मी 8 भाषा शिकले. ही जी बोलण्याची जी माझी कला आहे ती विकसित केली. लिखाण मी खूप सुंदर करते, त्यामुळे 7-8 पुस्तकं लिहिलेली आहेत. इतर अनेक वेबसाईटसाठी मी लिहिते. हे सगळं माझी बहीण नाही करू शकत. आणि आज माझी एक मैत्रीण आहे जिने मला त्या वयामध्ये बघितलेलं आहे आणि माझ्या बहिणीला पण बघितलेलं आहे. ती म्हणते, तुझ्यामध्ये जो सात्विकपणा किंवा तू जी सुंदर दिसतेस तशी आता तुझी बहीण नाही दिसत. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा तिला मी त्या कवितेची आठवण करून दिली. ती म्हणाली, खरंच तुझे जीवन तसंच आहे. हे मी अशासाठी सांगितलं की जर ते कुरूपचं पिल्लू मोठं राजहंस होऊ शकतं, तर तुमच्यामधल्या सगळ्या जणी, आपण सगळ्या जणी एक राजहंसांचा एक मोठा असा सुवर्ण तलाव करूया की त्याच्यामध्ये आपण सगळ्या राजहंस बनून आपलं आपलं जीवन वेगळं आणि खूप सुंदर जगूया. हा महिला दिन ह्याच्यासाठीच होता की सगळ्या महिलांमध्ये एक अशी शक्ती यायला पाहिजे, एक असा आत्मविश्वास यायला पाहिजे की मी काहीतरी वेगळं करणार आहे. अनुकरण प्रियता हे प्राणी अनुकरण करतात. रिंग मास्टर चाबूक मारणार आणि तो सिंह असा उभा राहणार. अशी आपली मुलं नका करू. त्यांना स्वतःचा विचार करू दे. तुम्ही सुद्धा स्वतःचा विचार करा, वेगळ्या बना. आम्ही मदतीला आहोतच. त्यामुळे आता आपण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं असं घेऊन एक परिसंवादासारखं करूया. तर कोणी प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये किंवा हँड रेज केला तर. मगाशी तुम्ही जेव्हा बोलत होतात तेव्हा आलेला प्रश्न आहे. What time is preferable to sit in sun for D vitamin? हा, मी ते त्यावेळी बोलताना सांगितलं, अगदी पहाटेच ऊन घ्यायचं असतं. म्हणजे अगदी सूर्यकिरण पहिल्यांदा 6:30-7 7 ते 8 साधारण, म्हणजे तास तरी बसायला लागतं. पण तरी सुद्धा D3 ची कमी पूर्ण नाही होऊ शकत आपली. Packaged milk is good for bones. काय गुड? बोन्स साठी, हाडांसाठी पॅकेज दूध चांगलं असतं का? हा, हो. पॅक्ड दूध आणि गवळ्याकडचं दूध ह्याच्यामध्ये विशेष फरक काहीच नसतो. पॅक्ड दूध मध्ये फक्त ते पिशवी जी असते ना, प्लास्टिकच्या पिशवीचा सुद्धा तेवढाच दुष्परिणाम असतो. आणि हल्ली गवळी पण आणतात, ते पण पिशवीमध्ये भरूनच आणतात. पूर्वीसारखं आपल्याला मापून वगैरे देत नाहीत. त्यामुळे गवळ्याकडचं दूध घेताना मात्र एक लक्षात ठेवायचं की अनेक वेळा ती गाय, कसं असतं, गाभण राहिल्यापासून ते जसं आपल्याला अंगावरचं दूध येतं ना, तसंच गाईचं दूध असतं. म्हणजे ती साधारण 10 महिने लॅक्टेशन तिचा पिरियड असतो. मग तिचं लॅक्टेशन आपोआप बंद होतं. मग अशा वेळी अनेक गवळी त्याला ऑक्सिटोसिन म्हणतात, ते इंजेक्शन देऊन गाईला पान्हा फुटण्यासाठी म्हणून. आणि ते जे केमिकल असतं ना, ते त्या दुधामधनं एक्सक्रीट होतं, दुधामधनं बाहेर येतं. मग ते आपल्याला जाऊ शकतं. म्हणून ते गवळी दूध काढायच्या अगोदर साधारण 1 तास अर्धा तास तुम्ही गपचूप जर बघून आलात ते ठिकाण आणि तिथे कोणी इंजेक्शन वगैरे देऊन दूध काढत नसेल, तर आय थिंक इट शुड बी सेफ. मग कोणी तुम्ही पॅकेट घ्या किंवा कुठलंही दूध घ्या. मगाशी तुम्ही ज्या गोळ्या सांगितल्या त्या आपण स्वतःहून घेऊ शकतो की डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्या? नाही, त्या तुम्ही स्वतः पण घेऊ शकता केमिस्टकडे जाऊन. त्याच्यासाठी प्रिस्क्रिप्शनची काहीही गरज नसते. सर्व्हायकल कॅन्सर साठीची जी व्हॅक्सिन आहे ती कधी घेऊ शकतो? ती ना गायनेकॉलॉजिस्टच्या सल्ल्याने घ्यायची असते. पहिल्यांदा एक पॅप्समियर करतात. पॅप्समियर केल्यानंतर एक कळतं साधारण की ह्या व्यक्तीची टेंडन्सी आहे का सर्व्हायकल कॅन्सर होण्याची, आणि जर असेल तर मग त्या गायनेकॉलॉजिस्ट ऍडवाइस करतील, मग त्याप्रमाणे घ्यायचं व्हॅक्सिन.
युजली अजून एक सांगते, युजली कसं असतं की आपल्या भारतामध्ये अजून असं झालेलं नाहीये की एका बाईला अनेक पार्टनर्स असतात, म्हणजे गृहिणीना. तर म्हणजे कसं परदेशात लिव्ह इन रिलेशनशिप्स असतात किंवा वन नाईट स्टँड असतात, म्हणजे वुमन कॅन हॅव मल्टिपल पार्टनर्स. त्याच्यावेळी सर्वायकल कॅन्सरची भीती जास्त असते. आपल्याकडे त्याची खूप कमी प्रमाण आहे, म्हणून त्याचं व्हॅक्सिन पण एवढं पॉप्युलर नाही होते हल्ली. आयर्न साठी कुठल्या गोळ्या घ्याव्या? आयर्नसाठी फ्रँको इंडियन कंपनीच्या डेक्स ऑरेंज म्हणून येतात, एलान फार्मसीच्या बेस्ट आयर्न म्हणून येतात, दुसऱ्या हिमअप म्हणून येतात, अशा वेगळ्या वेगळ्या फिफॉल म्हणून येतात, अशा खूप वेगळ्या वेगळ्या येतात. तर फिफॉल ही गोळी चांगली असते आणि बेस्ट आयर्न ही खूप चांगली असते. ह्यानी कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया होत नाही. बेस्ट आयर्न, BESTIRON. व्हाईट डिस्चार्जचं कारण काय असू शकतं? काय आहे, व्हाईट डिस्चार्ज म्हणजे सर्व्हिक्सला जखम असं आजपर्यंत मानायचो आम्ही. पण हल्ली जे प्रमेह म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण वाढतंय, त्याच्यामुळे व्हाईट डिस्चार्ज होतो, त्याला आमच्या आयुर्वेदाप्रमाणे सोमरोग असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना मी युजली HbA1c करायला सांगते हल्ली, आणि मग त्यांना त्याची ट्रीटमेंट देते. व्हिटॅमिन D3 घेण्यासाठीचा डोस पुन्हा सांगा आणि B12 साठीचा पण. D3चा 60,000 पॉवरची एक गोळी, 60K असं लिहिलेलं असतं, 60,000 पॉवरची एक गोळी, 8 आठवडे, दर आठवड्याला एक, म्हणजे रविवारी घेतली तर दर रविवारी एक, अशी 8 आठवडे. त्याच्यानंतर दर महिन्याला एक, सकाळी उठून अनुशापोटी घ्यायची, त्याच्यानंतर 1 तास काहीही खायचं नाही. आणि B12 तपासून आपलं B12 किती कमी आहे ह्याच्यासाठी B12च्या स्पेशल गोळ्या येतात, त्या घ्यायच्या, साधारण महिनाभर घ्यायच्या, परत एकदा चेक करायचं आणि मग B12 बंद करायचं. D3 व्हिटॅमिन आणि कॅल्शियम वर्षातून किती वेळा घ्यायचे? D3 तर मी तर सांगते, जर तुम्ही 40च्या वर असाल तर लाईफ लॉंग घ्यायला सुद्धा काही हरकत नाही, त्याचा काही परिणाम काहीच नसतो. कॅल्शियम जसं मी म्हटलं प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे आहे. 250 मिलीग्रॅमच्या 2 म्हणजे 500 मिलीग्रॅम होतं. जर 1000 मिलीग्रॅम आपली गरज असेल तर 500च्या 2 घ्यायला लागतात. आपल्या शरीराची काय गरज आहे त्याप्रमाणे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेतलं कॅल्शियम तर जास्त चांगलं. चॅट बॉक्स मधले प्रश्न संपलेले आहेत. जर कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी हँड रेज केला तरी चालेल. मला बोलायचं, तुझा आवाज मला बोलायचं, 1 मिनिट. हा बोला. हा मॅम, पिरियड रेग्युलर येत नाही, त्याच्याविषयी मला थोडं काही गायडन्स करा. किती वय आहे तुझं? माझं 32. ओके. आणि कधीपासून पिरियड रेग्युलर नाही येत? म्हणजे आता ऐकू येत नाहीये त्यांचं. त्या गुगल मीट वर आहेत. हो, गुगल मीट वर S म्हणून बघ आहे लिहिलेलं. हा बोला. आवाज येत नाही. आता येतोय? हॅलो. येतोय. त्यांचा येत नाहीये आवाज आपल्याला.
तर कसं आहे, जर ह्यांना मी सांगताना ऐकू येत असेल तर, की तुम्ही सोनोग्राफी करायला पाहिजे आणि सोनोग्राफीमध्ये काय आहे ते कळवलं तर मग आपण म्हणजे अश्विनी आय थिंक त्यांचा नंबर घेऊन आपली जी पर्सनल कन्सल्टेशन आम्ही सुप्रजाच्या तर्फे करतो, तर तुम्ही सुप्रजामध्ये मेंबर आहात का? तर हा, तर अश्विनी ताईंकडनं तुम्ही जर नंबर घेतला तर त्यांच्याकडनं तुम्ही ती सवलत आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन माझ्याशी करू शकता. तर तुम्ही अश्विनी मॅडमशी बोला, म्हणजे मग त्या सगळं सांगतील समजावून. ओके ओके, थँक्यू मॅम. जॉईंट पेन आहे, वय 30 आहे, तर कॅल्शियमचा किती mg चा डोस घ्यावा? नाही, असं नाही. जॉईंट पेन म्हणजे काही कॅल्शियम कमी आहे असं नाही. अनेक वेळा असं होतं की आपण व्यायाम नीट करत नाही, त्यामुळे आपले मसल्स शॉर्ट होतात. म्हणून पहिल्यांदा तुम्ही एक तज्ञांचा सल्ला घेऊन मगच हे सगळं करायचंय, स्वतःहून नाही करायचं. जसं मी म्हटलं, त्या गोळ्यांना प्रिस्क्रिप्शनची गरज नाहीये, पण आपण त्या गोळ्या घेण्याच्या म्हणजे लायक आहोत की नाही. आपले फक्त सांधे दुखतात म्हणजे संधिवात असतोच असं नाही. सांधे अनेक कारणांनी पण पुल होतात. म्हणजे व्यायाम न केल्याने आपले खांदे दुखतात, आपले बोटं दुखतात, आणि व्यायाम चांगला केला की ते दुखायचे आपोआप थांबतात. अजून कोण आहे? हॅलो, हरिओम. हा. हा, नमस्कार नियतीताई. हा. तुम्ही खूप छान माहिती देता, मला खूप आवडतं. आणि मला एक सांगायचंय, विचारायचंय की 4 वर्षाचा एक मुलगा आहे आणि एक 10 वर्षाचा आहे. तर 4 वर्षाचा मुलगा आहे ना, तो नखं खूप खातो, म्हणजे असं खुडतो, मांसापर्यंत खातो असं. तर मग काय करायचं? त्याला आणि ना पहिलं कृमींचं औषध द्या तुम्ही. कृमींसाठी सिरप बँडी म्हणून एक अशी बाटली मिळते 10 ml ची. ते 10 ml च्या सलग 4 दिवस 4 बाटल्या द्या त्याला. बँडी प्यायला. आज सकाळी प्यायला, उद्या सकाळी एक फुल बाटली, परवा सकाळी एक फुल बाटली आणि चौथ्या दिवशी एक फुल बाटली, असे 4 दिवस बँडी सिरप त्याला प्यायला द्या. पोटामध्ये कृमी असतात आणि कृमी असतात ना, ते अंडी त्या नखांच्या खाली घालतात. तर नेहमी झोपेमध्ये शीच्या जागी खाजवतात मुलं झोपेत, तेव्हा ती अंडी इथे ट्रान्सफर केली जातात जंतांची. तर पहिलं त्याचं म्हणजे जंत पडणं आवश्यक आहे. आणि त्याला कॅल्सीमॅक्स म्हणून लहान मुलांचं कॅल्शियमचं सिरप येतं, तर ते त्याला सिरप द्या. कॅल्सीमॅक्स आणि बँडी ना? हो, बँडी 4 दिवस सलग. 10 ml सकाळी द्यायचं. सकाळी द्यायचं, नाश्ता वगैरे केल्यानंतर. करायच्या अगोदर द्या, अगदी रिकाम्या पोटी द्या. अच्छा. आणि दुसरं म्हणजे 10 वर्षाचा मुलगा आहे, पण आता या कोरोनाच्या काळामध्ये बाहेर जाणं नव्हतं, मग मी घरातच त्यांचे व्यायाम घे, खेळ घे, पण आता 2 वर्ष म्हणजे ते खूपच झालं, सगळ्यांनाच त्रास झाला. पण आता म्हणजे त्याचं करतच नाही आता तरी, म्हणजे मी एवढं पाठी लागते, मी ते स्वतः करते, माझे मिस्टरही करतात, पण तो काय, त्याला म्हणजे मला आता एवढं सांगायला की अर्धा तास त्याच्या पाठी जातो, अरे बाबा कर, सूर्यनमस्कार कर. आता एवढे दिवस आपण करतोय, तरी प्रत्येक वेळी मला त्याला असं करावं लागतं. ते जरा सुरुवातीला. आता कसं आहे, आता सगळी ग्राउंड वगैरे उघडलेली आहे, तर मला काय वाटतं, आता त्याला ना तुम्ही बाहेर घाला कुठल्या तरी ग्राउंड मध्ये. म्हणजे मग त्या मित्र असतात किंवा ते सर आवडतात, मग त्या आवडीने ही मुलं जातात. अच्छा, पण त्याला एक प्रॉब्लेम आहे की ऍलर्जी रिनाइटचा प्रॉब्लेम मोठ्याला. मातीचा. हा, धुळीचा वगैरे. तर एक्झॅक्टली काय ते कळत नाही. 2 वर्ष झाले औषध घेते. आता मी सध्या होमिओपॅथिक चालू केले, पण मग त्याला सकाळ झालं, संध्याकाळ झालं कसं शिंका, आणि आधी तर असं एकदम नाक वगैरे पाण्याने खूप पाणी यायचं, डोळे चुरचुरायचे. तर त्या भीतीमुळे मला असं त्याला बाहेर पाठवायला म्हणजे असं नाही, खेळायला. मग त्याला काय करा, टेबल टेनिस मध्ये घाला ना. टेबल टेनिस कसा, बॅडमिंटन, टेबल टेनिस हे इंडोर स्पोर्ट्स आहे, तर त्या गेम्स मध्ये घाला ना, की त्याला माती वगैरे उडणार नाही, पण शारीरिक खूप परिश्रम होतात दोन्ही गेम्स मध्ये, बॅडमिंटन मध्ये पण आणि टेबल टेनिस मध्ये पण. मल्लखांब मध्ये टाकायचं.
मलखांब आहे, कबड्डी आहे. हल्ली कबड्डी मॅटवरच खेळतात, त्यामुळे कबड्डीमध्ये पण, खो खो, हे सगळं आतमध्ये हल्ली इंडोर झालेलं आहे सगळं. तर तुमच्या आजूबाजूला असेल ना, त्याच्यात घाला तुम्ही त्याला. चालेल. थँक्यू. हॅलो मॅडम. हा बोला. हा मॅडम, माझा मुलगा 8 वर्षाचा आहे. तो अभ्यास करतो, इतर गोष्टी काही करतो, पण त्याचं ना लक्षात राहत नाही. त्याला सांगते तो माझं लक्षातच राहत नाही असंच म्हणतो वारंवार. अभ्यास करतो, जे सांगितलं ते करतो. नाही, त्याला ना कृमींचं औषध द्यायला पाहिजे त्याला पण. तर मी सांगितलं ना, आता बँडी सिरप येतं 10 ml चं, तर ते त्याला 5 दिवस सलग द्या तुम्ही. त्याला नख अशी खाण्याची, आता मग अशी जे मॅडम म्हटल्या ना पल्लवी, तसंच ही नख खाण्याची सवय त्याची, मला नख काढायची गरजच पडत नाही. नाही, हे तुम्ही त्याला बँडी द्या सिरप, आणि त्याच्या बघा 5 दिवस त्याचा फरक पडेल त्याला. आणि त्याच्या लक्षात राहत नाही, तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह हा नाही, काय हे बघा, तुम्ही सुप्रजामध्ये आहात का? हो आहेत ना. हा, तर मला आता सगळ्यांना सांगायला काय आवडेल की आता सुप्रजाच्या थ्रू लहान मुलांचा विकास कसा करावा, त्यांना काय काय औषधं द्यावी, अभ्यास म्हणजे नक्की काय, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, याच्यावरती आम्ही आता वेबिनार्स घेणार आहोत. तर त्याची सूचना मिळेल ना, तर तेव्हा आपण त्याच्याबद्दल एक विषय घेऊन, तर तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही सुप्रजाच्या तर्फे, म्हणजे फॉर्म्स तुम्हाला तुम्ही मागवा आणि ते फॉर्म्स पाठवा सुप्रजामध्ये, म्हणजे आम्हाला विषय कळतील आणि आम्ही हे घेणारच आहोत. आता आमचं म्हणजे चाललेलंच आहे एप्रिलमध्ये हे विषय घ्यायचे म्हणून. हॅलो मॅम. हा, माझा मुलगा 3 वर्षाचा आहे, तर फार हट्टी येतो, सांगितलेलं काहीच ऐकत नाही. त्याला गोड बोलून सांगितलं किंवा रागवून सांगितलं तरी ऐकत नाही. त्रास मी फार काल सांगितल्याप्रमाणे यू हॅव टू बी फर्म, यू हॅव टू बी व्हेरी फर्म. हे आहे म्हणजे आहे, असंच आहे, करायलाच पाहिजे, त्याला दुसरं काही पर्यायच नाही असंच सांगायचं. नाही, ह्याच्यावरती पण आम्ही वेबिनार घेणार आहोत, मुलांशी कसं बोलावं की मुलं ऐकतील, आणि मुलांचं कसं ऐकावं की मुलं बोलतील, ह्याच्यावरती पण वेबिनार घेणार आहोत. त्यामुळे मला वाटतं हे मुलांच्या रिलेटेड प्रश्न आपण आता म्हणजे नको घेऊया, कारण की ह्याच्यावरती वेबिनार्स येणारच आहेत आपले आता. ठीक आहे मॅम. अजून एक विचारायचं होतं मला ना, मायग्रेनचा त्रास आहे आणि ऍसिडिटी फार होते, त्यामुळे दुखीचा जास्त त्रास होतो मला. हो, तर ती ऍसिडिटी, पण मला फरक नाही पडत आहे. ऍसिडिटीमुळेच मायग्रेन होतो. तर तुम्हाला जर आयुर्वेदिक औषधांमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्ही अश्विनी मॅडमशी संपर्क साधा, तर स्पेशल कन्सल्टेशनची सोय आहे सुप्रजाच्या थ्रू, तर त्या तुम्हाला कळवतील काय ते. थँक्यू मॅम. मला वाटतं अश्विनी वी कॅन कन्सिडर आता ना स्टॉप. शेवटचा प्रश्न आहे, चालणं किंवा योगा यापैकी काही एक केलं तर चालतं का? म्हणजे दोघांचे बेनिफिट सेम असतात का? नाही, दोघांचे बेनिफिट्स वेगळे आहेत. एक दिवस योगा करावा, एक दिवस चालायला जावं, दोन्ही चांगले आहेत. अशा तऱ्हेने आजचं आपलं या सेशन मध्ये विचार बदला आणि जीवन बदला या ह्याच्यात नियतीताईंनी अतिशय सुंदर माहिती दिली आपल्याला. विचार बदलाचा म्हणजे कुठेही अंधश्रद्धा ठेवायची नाही, हे पहिल्याच त्यांच्या वाक्यातनं आपल्याला कळलं की अंधश्रद्धा कुठेही असता कामा नये. तुम्ही ज्येष्ठ व्हा पण म्हातारे होऊ नका, हे पण त्यांनी अतिशय चांगलं सांगितलं. खरोखरच आपले विचार जर आपण तरुण ठेवले ना, तर आपण किती म्हातारे झालो तरी तरुण राहू असं मला वाटतंय. तर त्याप्रमाणे आपले विचार कायम पॉझिटिव्ह राहिले पाहिजे. कोणीही निगेटिव्ह राहता कामा नये की हे माझ्याच्याने होणारच नाही किंवा मला हे जमणारच नाही, असं कधी होता कामा नये. आपण आपल्याला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. मी काय आहे हे आपल्यापेक्षा कोणालाच जास्ती माहिती नसतं. मी काय करू शकेन हे माझंच मला माहिती आहे, दुसऱ्यांना नाही माहिती. माझी कॅपॅसिटी माझ्यापाशी आहे आणि मला ती माहिती आहे.
हे प्रत्येकाने आपलं ओळखलं गेलं पाहिजे, प्रत्येक महिलेने हे ओळखलं पाहिजे. या आत्ताच्या 3 दिवसाच्या आमच्या सत्रामध्ये तुम्हाला हे नक्कीच जाणवत असेल की हे आपण आपल्याला ओळखलं, आपल्याला आपण रिस्पेक्ट दिला, तर जगही आपल्याला रिस्पेक्ट देतं आणि आपण जगात सर्व गोष्टी शक्य करू शकतो. हे तुम्ही सुद्धा अनुभवाने नक्की बघा. आपण कुठेही कमी नाही होत. फार अगदी पंतप्रधानांपर्यंत सुद्धा महिला गेलेली आहे, राष्ट्रपती झालेले आहेत. कुणाला काहीही अशक्य नाही, सगळं शक्य आहे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे प्रत्येकाने आपल्या लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे आपण नेहमी वागावं. त्यामुळे आपल्याला कुठेही अपयश येत नाही, यश नाही आलं तरी खचून जात नाही, त्याला सामोरं जाण्याची शक्ती आपल्यात येते. हे सगळं ह्या आता 3 दिवसात तुम्ही हे सगळं जर का आचरणात आणलं तर आम्ही हे केल्याचा आम्हाला नक्की आनंद मिळेल आणि तुम्ही हे आचरणात आणलं हे पाहून आम्हाला पण खूप बरं वाटेल. काय काय वेळेला काय होतं की आपणच असा विचार करतो की आज ना माझं डोकं दुखणार आहे, की मी ही भाजी खाल्ली ना माझं हे पोट बिघडणारच आहे, पातळ भाजी खाल्ली माझं पोट बिघडणार, मी वांग्याची भाजी खाल्ली म्हणजे वातुळ भाजी खाल्ली माझे सांधे धरणार. तर असं काही नाहीये. तुम्ही स्वतः पचवण्याची शक्ती तुमच्यात ठेवली आणि कुठलंही अति तिथे माती. तुम्ही एखादी गोष्ट अति खाल्ली तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळणार असतात. आता सुद्धा खूप नियती त्यांनी आपल्याला औषधं सांगितली की त्यांनी जनरल सांगितली. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी आहे, म्हणजे प्रत्येकाने ती आपल्यालाच लागू होतील किंवा मला झाली नाहीत असं म्हणून चालणार नाही. त्यामुळे जनरल ही औषधं, आता त्यांनी कॅल्शियम सांगितलं, आयर्न सांगितलं, ही सर्वसाधारणपणे ही तुम्ही कुणीही घेतली तरी चालेल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेली आहे. तर या सगळ्याचा आपण छान सारासार चांगला विचार करूयात, चांगलं आयुष्य जगूयात, आनंदी सुखी समाधानी आणि आरोग्य संपदा मिळेल असं उदंड आयुष्य आपण जगूया आणि आनंदी राहूया. आता सरते शेवटी आजची सांगता झालेली आहे 3 दिवसाची. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, ओठी हसू आणि नयनी पाणी. तर हे असं नयनी पाणी आणायचं नाही, आपण कायम हसत राहायचंय, हसतमुख राहायचंय. आता उद्यापासून 3 दिवस म्हणजे 10, 11, 12 या 3 दिवशी जे मधुमेहावर आपण चर्चा करणार आहोत, त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे 10 तारखेला आपण आहार या विषयावर घेणार आहोत की काय आहार घेतल्याने आपला मधुमेह होणार नाही, झाला तर कसा कंट्रोलमध्ये राहील, हे पहिल्या दिवशी आपण 10 तारखेला उद्या बघणार. नंतर बरेच वेळा जिमला जातात, झुंबा घेतात, म्युझिक योगा घेतात, अनेक ठिकाणी अनेक आपलं हे कमी व्हावं अशा कारणाने आपल्याला डायबिटीस होणार नाही, आपल्याला अमुक एक थायरॉइड होणार नाही किंवा ओबेसिटी होणार नाही अशा भावने बायका वळतात. परंतु काय होतं तेव्हा ते कमी होतं, नक्की 100% त्यांनी कमी होतं, पण ते लाईफ लॉंग राहत नाही. तर लाईफ लॉंग राहण्यासाठी काय करावं, कोणता व्यायाम करावा हे आपल्याला 11 तारखेला समजणार आहे. आता 12 तारखेला या मधुमेहासाठीची औषधं, आजीबाईचा बटवा म्हणून आपण त्यात ही औषधं काय काय आहेत ती सांगणार आहोत. तुम्हाला यासाठी 99 रुपये 3 दिवसांसाठी याचे चार्जेस आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या बॅनरमध्ये खालती नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही जीपे करू शकता किंवा तुम्ही त्या अधिक माहितीसाठी तुम्ही त्या फोन नंबरलाही फोन करू शकता आणि पैसे भरू शकता. आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवल्यावर तुम्हाला त्याच्यावर एक फॉर्म पाठवला जाईल, तो फॉर्म तुम्ही भरून पाठवायचा आहे. तुम्हाला मराठी, इंग्लिश कोणत्या भाषेमध्ये हवे ते पण त्याच्यात लिहायचं आहे आणि अशा तऱ्हेने हा फॉर्म पाठवा आणि उद्यापासून होणाऱ्या 3 दिवसाच्या सत्रासाठी जास्तीत जास्त फायदा घेऊन जास्तीत जास्त त्याचं मार्गदर्शन कसं मिळेल हे सर्वांनी बघा. आता ह्या 3 दिवसांचं आपलं सगळं जे सत्र होतं जागतिक महिला दिनाचं, त्याची आज आपण सांगता करत आहोत. खूप छान मार्गदर्शन आपल्याला मिळालं. सगळ्यांनी जे सांगितले ते आचरणात आणूया आणि आपलं आनंदी आयुष्य आपण जगूया असं म्हणून आता ह्या जागतिक दिनाची मी आज सांगता करते आणि आजचं सेशन संपलं अशी मी सगळ्यांना सांगते. धन्यवाद.